Fundamental of Nursing, Unit 5. Sorry, Unit 4, Hygiene. हायजीन हा टॉपिक आपला आधी पण झालाय युनिट 3 मध्ये, नर्सिंग केअरमध्ये, नर्सिंग केअर ऑफ पेशंट्स. त्यामध्ये आपला हायजिनिक नीड्स झालेला आहे. सेम टॉपिक आहे, फक्त आपण रिवाइज करणार आहोत. हायजीन, द डेफिनेशन ऑफ हायजीन इज, ते आधीचं झालेलं काढा नोट्स. हायजिनिक नीड्स, hygiene means what? Keeping the body clean and neat. Hygiene means keeping the body clean and neat and protect from the organisms and infections and give the sense of well-being. The factors influencing the hygienic needs are personal preference, social practices, socio-economic status, health beliefs and motivations, cultural beliefs and physical condition of the patient. Okay, these are the factors affecting the hygiene. Personal preference means what? Each individual has his own desire and preference about the bath. जेव्हा आपण लहान मुलांना पहिल्यापासून शिकवतो की टॉयलेटवरून आल्यानंतर हात धुवा किंवा जेवणाच्या आधी हात धुवा, तर तेच मूल मोठे होईपर्यंत तेच हे सवयी त्याला लागतात. ओके, सकाळी ब्रश करायचं, रात्री झोपायच्या आधी ब्रश करायचं, ह्या सर्व हायजीन्स आहेत. ते आपण जर लहानपणापासून मुलांना शिकवल्या तर त्या सवयी कंटिन्यू लाईफ लॉंग राहतात. ओके, त्याला बोलतात फिजिकल personal preference. Then social practices, the social groups influencing the hygiene practices and preference during the childhood, and the hygienic practices are influenced by the family as and children enter in the adolescent group. जसं जसं मोठं होत जातं तसं आपले जे कलिग्स असतात त्याबरोबर राहायला शिकतात, इन ऑफिस, इन कॉलेजेस. त्यामुळे त्या नीड्स ज्या हायजीन्स आहेत त्या त्या शिकवल्या जातात किंवा ते आपोआप आपल्या अंगी वळणी पडतं. ओके, देन सोशो इकॉनॉमिक स्टेटस, द टाईप अँड एक्सटेंट ऑफ द हायजीन practices are influencing by a person's economic resource. The nurse determines which product is supplies to the client or afford. म्हणजे जे सोशो इकॉनॉमिक कंडिशन आहे पेशंटची त्याप्रमाणे आपण त्याचा क्लिनलीनेस करतो. ओके, मीन्स ओरल क्लिनिंगसाठी आपण जर पेशंटची सोशो इकॉनॉमिक कंडिशन व्यवस्थित असेल तर लिस्टेरील माउथवॉश वापरणार किंवा अजून जे चांगले टिश्यू पेपर्स असतात जे क्लिनिंगसाठी यूज केले जातात ते आपण वापरणार. ते हे कशावर डिपेंड आहे? पेशंटची सोशो इकॉनॉमिक कंडिशन. जर पेशंट पुअर असेल तर ते आपण ओरल केअरसाठी जे सोल्युशन्स आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते वापरणार. ओके, द सोशो इकॉनॉमिक स्टेटस इज वन ऑफ द फॅक्टर. देन हेल्थ बिलीव्स अँड मोटिवेशन, नॉलेज रिगार्डिंग the importance of hygiene and well-being influencing the hygiene practices. Only a knowledge is not enough. The client must motivate to maintain the self-care. नुसतं नॉलेज असलेलं हे ते इनफ नाही आहे. ओके, त्याला मोटिवेट केलं पाहिजे. द क्लायंट मस्ट मोटिवेट टू मेंटेन द सेल्फ केअर, त्याला स्वतःची केअर करता आली पाहिजे. ओके, देन कल्चरल बिलीव्स, द
client's culture, beliefs, and the person's value influencing the hygiene care. For example, बेड टी इन सिखिझम, काही जणांमध्ये बेड टी घ्यायची सवय असते. ओके, सो ह्याला बोलतात कल्चरल बिलीफ्स. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा, अंथरुणामध्ये चहा, बघितलंय का, मूवीमध्ये बघितलं असेल तर याला बोलतात बेड टी. तर काही कल्चर्समध्ये सकाळी सकाळी तोंड धुवायच्या आधीच चहा घेतला जातो. ओके, बेड टी. तुम्ही काय ऐकलं? फिजिकल कंडिशन्स, the certain types of physical limitations or disabilities and the other lack of physical energies to perform the hygienic care. For example, the client with traction, काही पेशंटना ट्रॅक्शन असतं, काही पेशंट स्वतःहून आपले हात हलवू शकत नाही आहे. फॉर एक्झाम्पल पॅरालायसिस पेशंट आहेत, तर ह्या फिजिकल ज्या कंडिशन आहेत त्यामुळे ते स्वतःची केअर घेऊ शकत नाहीत. So physical condition is one of the factors influencing on the hygiene. Okay, physical personal preference, social practices, socio-economic status, health beliefs and motivations, cultural beliefs and physical condition. Okay, these are the factors influencing the hygiene. Then first is the care of eyes, nose and ears. Same आहे, फक्त रिवाइज करायचे आपल्याला, जे मी आधी शिकवलं तेच आहे. द पर्पजेस ऑफ आय केअर, पर्पजेस ऑफ आय केअर टू मेंटेन द क्लिनलीनेस ऑफ आयज, टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन, टू हेल्प द ऑर्गन्स इन नॉर्मल फंक्शनिंग अँड टू प्रिव्हेंट द ऑब्स्ट्रक्शन. These are the purposes of cleaning eyes, nose and throat. The factors affecting systematic disease conditions such as diabetes and hypertension. जर डायबिटीज आणि हायपरटेन्शन असेल तर मोस्टली इन्फेक्शन होतं या ऑर्गन्सना. ओके, रेटायनोपॅथी बोलतात त्या गोष्टीला. ओके, मोस्टली आयवरती पहिला इफेक्ट होतो, कारण आईजमध्ये, डोळ्यांमध्ये स्मॉल कॅपिलरीज असतात आणि डायबिटीज जर शुगर वाढली तर ह्या ज्या कॅपिलरीज आहेत त्या ब्लॉक होऊन जातात आणि ब्लाइंडनेस येऊ शकतो पर्सनला. तर या गोष्टीला बोलतात रेटायनोपॅथी. ओके, या कंडिशनला बोलतात रेटायनोपॅथी. सो या मोस्टली डायबेटिक पेशंटमध्ये असतात. हायपरटेन्शन पेशंटमध्ये जर BP अचानक शूट झाला तर या स्मॉल कॅपिलरीज फाटू शकतात, त्यामुळे ब्लाइंडनेस येऊ शकतो. Acute illness such as viral and bacterial infection. Acute illness such as viral and bacterial infection, hepatitis आहे, परत आपला आता जो येऊन गेला तो करोना. ओके, COVID-19. सो हे सर्व ॲक्यूट इलनेस आहेत. ट्रोमा, मेडिकेशन्स and allergic substance and congenital anomalies. These are the factors affecting on the eyes, nose and ears. हे सर्व फॅक्टर्स अफेक्ट करतात या सेन्स ऑर्गनना. ठीक आहे. द कॉमन प्रॉब्लेम ऑफ आईज आर कंजंक्टिव्हायटिस. कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळे येणे, हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे, बॅक्टेरियल प्रॉब्लेम आहे. इयरमध्ये कोणता प्रॉब्लेम येऊ शकतो? ओटायटिस मीडिया, म्हणजे जो आपला कानाचा पडदा आहे किंवा जो मिडल पोर्शन आहे कानाचा, तिथे इन्फेक्शन होऊ शकतं जास्त. काही जणांना सायनसायटिस असतो, कंटिन्यू सर्दी, वर्षाचे 12 महिना सर्दी असतं, तर अशा लोकांमध्ये कानाचा पण इन्फेक्शन होऊ शकतं. कंटिन्यू सर्दी होऊन कानामध्ये पण इन्फेक्शन होतं. ओके, त्याला बोलतात ओटायटिस मीडिया. इन नोज, मेकॅनिकल इरिटेशन, ऑब्स्ट्रक्शन अँड कॉमन कोल्ड. नोजमधलं इन्फेक्शन आहे कॉमन कोल्ड, जे साधी सर्दी असते, किंवा काही वेळेला ऑब्स्ट्रक्शन येऊ शकतं. सायनसायटिस म्हणजे नाकाचा हाड वगैरे वाढणं. ओके, अशा कंडिशन्स येऊ शकतात. दीज आर द कॉमन प्रॉब्लेम्स रिगार्डिंग आईज, इयर्स अँड नोज. नेक्स्ट, केअर ऑफ ओरल कॅव्हिटी इन कॉन्शियस पेशंट अँड इन अनकॉन्शियस पेशंट. मी 2 वेगवेगळ्या प्रोसिजर तुम्हाला सांगितले आहेत. कॉन्शियस पेशंटमध्ये काही आर्टिकल्स घ्यायचे, अनकॉन्शियस पेशंटमध्ये काय आर्टिकल्स घ्यायचे. इंडिकेशन्स ऑफ ओरल कॅव्हिटी.
केअर ऑफ ओरल कॅव्हिटी, माउथ ब्रीदर्स ज्यांच्या तोंडातून दुर्गंधी येते अशा पेशंटना. देन पेशंट ऑन नील बाय माउथ, ज्या पेशंटना काही चालू नाही आहे तोंडावाटे, तर अशा पेशंटची ओरल कॅव्हिटी केअर घेणं जरुरी आहे. ओरल सर्जरी पेशंट्स, देन पेशंट ऑन ऑक्सिजन इनहेलेशन, ज्यांना ऑक्सिजन थेरपी चालू आहे अशा पेशंटना किंवा ज्यांना नेबुलायझेशन चालू आहे अशा पेशंटना आपण ओरल केअर देणार. देन चिल्ड्रन अंडर 3 years of age, the patient who are unable to maintain adequate oral hygiene, for example paralysis patient and patient is on traction. ओके, अशा पेशंटमध्ये आपण ओरल कॅव्हिटी केअर देणार. पर्पजेस टू मेंटेन द हायजीन ऑफ माउथ, टीथ, गम्स अँड लिप्स, पूर्ण ओरल कॅव्हिटीची निगा राखणे. ओके, हायजीन करणे. टू क्लीन द माउथ ऑफ food particles, plaque and bacteria, to elevate the discomfort resulting from the unpleasant odor and taste. जे आपल्या तोंडाची दुर्गंधी येत असते किंवा घाणेरडा वास येत असतो त्याच्यापासून रिलीफ मिळण्यासाठी आपण ओरल कॅव्हिटी केअर देतो. टू प्रिव्हेंट अ सोर्स, कॅरीज अँड इन्फेक्शन, जे ओरल अल्सर झालेला आहे किंवा डेंटल केरीज आहे, दात किडलेले आहेत या आणि कुठलं इन्फेक्शन झालं आहे हे कमी करण्यासाठी आपण ओरल कॅव्हिटी केअर देतो. टू प्रिव्हेंट द ड्रायनेस ऑफ म्युकस मेम्ब्रेन, ज्यांना ओरल काहीच चालू नाही आहे अशा पेशंटमध्ये ओरली ड्रायनेस येऊ शकतो, काही तोंडावाटे चालू नाही आहे अशा पेशंटचं काय होतं, पूर्ण ड्राय होतं तोंड. तर हे ड्रायनेस प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ओरल कॅव्हिटी केअर देतो. आर्टिकल्स कोणते कोणते वापरतात इन अनकॉन्शियस पेशंट, कोणते कोणते आर्टिकल्स वापरतात? एकाने उभं राहून वाचा व्यवस्थित. Pastries and cotton swab, kidney tray, paper bag, emollient, a bowl of water. Sit down. And solutions used for mouth cavity care, oral care. Potassium permanganate. Stand up and read. Potassium permanganate KMnO4 is equal to 1:5,000 liter, and second is hydrogen peroxide H2O2 is equal to 1:80 liter. 8. 8 liter. Sodium chloride NaCl first test in For 1 teaspoon in 1 pint of water. पाइंट मेजर असतं. ओके, 1000 ml पाइंट मेजर असतं. त्या पाइंट मेजरमध्ये 1 चमचा मीठ टाकणे आणि ते ओरल कॅव्हिटी केअरसाठी घेणे. ओके. लेमन ज्यूस C6H8O7 is equal to 2 teaspoon in cup of water. Okay, these are the solutions used for oral care. Next is bed bath or sponge bath. Definition of sponge bath. Sponge bath is the procedure of cleaning the entire body of dependent patient or giving a bath to the patient who is dependent to a bed and is not physically or mentally capable for caring himself. ओके, जो स्वतः केअर करू शकत नाही आहे स्वतःची अशा पेशंटना किंवा डिपेंडंट पेशंटना पूर्ण बॉडी, अशा पेशंटची पूर्ण बॉडी क्लीन करणे याला बोलतात स्पंज बाथ किंवा बेड बाथ. पर्पजेस ऑफ बेड बाथ. To stimulate circulation, to produce feeling of well-being, to prevent bad odor, to improve
promote relaxation and comfort, हम्म. to provide adequate passive exercise, to relieve fatigue and induce sleep, to increase elimination through the sleep. हे पर्पजेस येऊ शकतात. ओके, 2 मार्कासाठी विचारू शकतात. कोणत्याही प्रोसिजरचे पर्पजेस येऊ शकतात किंवा होल प्रोसिजर कधी कधी विचारली जाते ब्रीफ क्वेश्चन्समध्ये. देन बॅक केअर. पर्पजेस ऑफ बॅक केअर. To prevent bed sore, to stimulate circulation, to detect early signs of bed sore, to relieve pressure from pressure points and change the position, to keep the Skin clean and dry, Hmm. to prevent the patient and fatigue, to enhance sleep, to improve sense of well-being. प्रेशर पॉइंट्स इन सुपाइन पोझिशन. कोणते कोणते प्रेशर पॉइंट असू शकतात सुपाइन पोझिशनमध्ये? सुपाइन पोझिशनमध्ये म्हणजे पूर्ण असं उताना झोपणे. head, shoulder, ऑक्सिपिटल रिजन. आता तुम्हाला ॲनाटॉमी मी शिकवली. ओके, ऑक्सिपिटल रिजन, शोल्डर, elbow, एल्बो अँड सॅक्रल रिजन, बटक्स अँड thigh, and toes. अँकल. अँकल येऊ शकतो सुपाइन पोझिशनमध्ये. ओके, लॅटरल पोझिशनमध्ये कोणते कोणते प्रेशर पॉइंट्स होऊ शकतात? इधर से आवाज नहीं आ रही है तनु. लॅटरल पोझिशन में Aspect of ear, पूर्ण अँड चिक्स, shoulder, Hmm. elbow, lateral aspect of elbow. Okay, lateral aspect of elbow. Then iliac crest, lateral aspect of thighs, and again ankle. Okay, in prone position, shoulder, आपण लॅटरल जरी झोपवलं पेशंटला तरी आपण त्याचा चेहरा कुठला एका साईडला करणार आहोत की त्यामुळे इयर्स येऊ शकतात, हे चिक्स येऊ शकतात आणि शोल्डर्स, चेस्ट येणार, चेस्ट, ॲबडॉमन अँड पेरिनेल एरिया. ओके, मीन्स पुढचा पार्ट आहे प्युबिक सिम्फॅसिसचा तो येणार. अँड नीज. ओके, अँड टोज. हे असं प्रत्येक पोझिशनमध्ये तुम्हाला प्रेशर पॉईंट कोणते कोणते येणार हे विचारतील. ओके, देन डिफरंट मसाजेस, स्टेप्स ऑफ मसाजेस. फर्स्ट इज एफ्लुराज. एफ्लुराज कसं केलं जातं? इन सर्क्युलर मोशन फ्रॉम डाऊन टू अप. ओके, फॅन like. Okay, then second पेट्रीसाज. पेट्रीसाज कसं केलं जातं? जसं पीठ मळतात किंवा कसं सांगितलं मी, फ्रॉम डाऊन टू अप. कुठलीही प्रोसिजर आपण जी बॅक केअर मसाजेस करतो ते एक 5 वेळा तरी करायचं आहे ॲटलिस्ट. ओके, देन थर्ड इज फ्रिक्शन. थंब, थंब, वर्टिब्रल कॉलमच्या इथे साईडला. ओके, फ्रिक्शन. देन टॅपोटमेंट म्हणजे मी 3 टाईप्स सांगितले. अँड कसं कसं केलं जातं? हे मसाजेस येतील आणि प्रॅक्टिकलमध्ये पण विचारलं जाईल. ठीक आहे. बेडसोर म्हणजे काय? डेफिनेशन ऑफ बेडसोर और डेक्युबिटस अल्सर. Decubitus ulcer is known as a pressure sore and
It is a slough of tissues subjected to the pressure from a lining on the mattress or in sitting chair or for prolonged period. खूप वेळापासून एकाच पोझिशनमध्ये पेशंट झोपल्यामुळे प्रेशर आल्यामुळे जो स्लफ तयार होतो टिश्यूंचा त्याला बोलतात बेडसोर. ओके, दिली आहे मी डेफिनेशन, राईट डाऊन. तिथेच लिहा जिथे आधीच्या नोट्स आहेत तिथेच वरती लिहून ठेवा. Slough area of tissue. हां, कुठले? Factor affecting hygiene practices. Decubitus ulcer are also known as pressure sore or decubite are ulcerated or slough area of tissues subjected to pressure from a lying on mattress for prolonged period of time. Causes of these ulcers are कुठले कुठले कॉजेस असू शकतात? नाही, कॉजेस काय आहेत? कशामुळे प्रेशर अल्सर होऊ शकतो? प्रोलॉंग पिरियड. ओके, एकाच कंटिन्यू पोझिशनमध्ये असल्यामुळे. देन incorrect positioning of the body, infrequent change of position, rough or hard surface of bed or bed sheet can cause tissue damage. The contact of skin with moisture for long period. If the personal hygiene is not maintained, then infection settle down on skin. Okay, these are the causes of bed sore. Early signs and symptoms of pressure sores: redness, tenderness and discomfort. पहिलं काय येणार? रेडनेस, देन तिथे थोडंसं टेंडरनेस दिसणार तुम्हाला, स्वेलिंग सारखं दिसणार, अँड देन डिस्कम्फर्ट, अँड देन पिलिंग ऑफ द स्किन. सुपरफिशियल स्किन असते ती पिल्ड आउट होणार. ओके, सायन्स अँड सिम्पटम्स.
रेडनेस, टेंडरनेस, डिस्कम्फर्ट, local area is cold to touch, and local edema, then filling of superficial skin. Treatment for this bed sore: once the decubitus ulcer is developed, they are difficult to treat because they are prone to infection. जेव्हा कधी अल्सर होतो तो खूप डिफिकल्ट असतो प्रिव्हेंट करायला. ओके, जर आपण त्याची व्यवस्थित केअर घेतली नाही तर तो वाढत जातो अल्सर. ओके, कारण पेशंटला तिथून इन्फेक्शन आतमध्ये जातं शरीरात. इट इज प्रोन टू गेट इन्फेक्शन. सो द प्रिकॉशन्स शुड बी टेकन टू प्रोटेक्ट द वुंड फ्रॉम द कॉन्टॅमिनेशन. एकदा का वुंड झाली तर ते कॉन्टॅमिनेट लगेच होते. ओके, त्यामुळे त्याची व्यवस्थित केअर घ्यावी लागते. म्हणजे बेडसोर ड्रेसिंग, डेली बेडसोर ड्रेसिंग करावं लागतं. ओके, डेली हायजीन करावी लागते. पेशंटची पोझिशन चेंज करावे लागतात. द फॉलोइंग स्टेप्स are taken by a nurse if any early signs and symptoms to see the ulcer. Report to the physician, on duty physician. Then 2 hourly change the position. Use strict aseptic technique to prevent the infection. Normal saline is used to clean the area. Apply all the possible measures for healing the wound. पहिलं काय करायचं आहे, जेव्हा तुम्हाला जो अल्सरेटेड पार्ट दिसेल तर पहिलं काय करायचं आहे, रिपोर्ट करायचं आहे. ऑन ड्युटी जे डॉक्टर्स असतात त्यांना सांगून द्यायचं आहे की पेशंटला या ठिकाणी अल्सर झालेला आहे किंवा बेडसोर झालेला आहे. देन 2 hourly चेंज द पोझिशन. यूज स्ट्रिक्ट असेप्टिक टेक्निक टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन. तिथे प्रॉपरली असेप्टिक टेक्निक यूज करायची आहे टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन. नॉर्मल सलाईन इज यूज टू क्लीन दॅट एरिया. अँड अप्लाय ऑल द मेजर्स जे डॉक्टरांनी मेडिसिन दिलं आहे ते तिथे अप्लाय करायचं आहे टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन. हीट इज अप्लाय. पण नॉर्मली आपण जे मेडिसिन देतात डॉक्टर, ऑइंटमेंट वगैरे देतात किंवा काही ड्रेसिंगसाठी दुसरं एखादं ड्राय ड्रेसिंग वगैरे देतात, तर त्यांनी लगेच अल्सर जर सुपरफिशियल स्किन पील झालेली असेल तर ते लगेच बरं होऊ शकतं जर आपण प्रॉपर केअर घेतली तर पेशंटची. एकदा का तो आतमध्ये वाढत गेला आणि आतमध्ये पस फॉर्मेशन झालं तर ते पूर्ण डिब्राय करावं लागतं. म्हणजे जे येलोइश जो आलेला असतो तिथे पूर्ण पार्ट तो पूर्ण काढून टाकावं लागतं. आणि त्यानंतर आतमध्ये डेली तुम्ही जर ड्रेसिंग व्यवस्थित करणार तरच ते भरून निघते जखम, नाहीतर ते पूर्ण आतपर्यंत अक्षरशः हाड पण दिसायला लागतं. जे सॅक्रल रिजनचं जे मोस्टली बेडरिडन पेशंट असतात सुपाईन पोझिशनमध्ये, ज्यांना ट्रॅक्शन वगैरे असतं, न्यूरोलॉजिकल सर्जरीज वगैरे असतात, जास्त तुम्ही ऑर्थोपेडिकमध्ये जाल तर तेव्हा तुम्हाला बेडसोर दिसतील कारण त्यांच्या स्पाईन सर्जरी झालेल्या असतात, न्यूरो सर्जरी वगैरे झालेल्या असतात. ओके, स्कल ॲक्सिडेंट वगैरे झालेलं असतं. तर अशा पेशंटमध्ये मोस्टली अल्सर दिसून येतो बॅक साईडचा, बटक्सचा. ओके, तिथे तुम्हाला आतपर्यंत हाड पण दिसतं. ओके, एवढा आतपर्यंत अर्धा हात तुमचा आतमध्ये जातो, एवढं ड्रेसिंग खोल असतं. ओके, त्यामुळे ही नर्सेसची जबाबदारी आहे की व्यवस्थित पेशंटची केअर घेतली जाईल. ओके, जिथे व्यवस्थित केअर घेतली नाही जात तिथे पेशंटला बेडसोर होतो आणि पेशंट सेप्टिसिमियामध्ये जातो की कारण तिथून त्या वूंडमधून इन्फेक्शन जातं पेशंटला. ओके, सो
these are the proper treatment should be given as per physician's order. ओके, हे अल्सर जेव्हा होतो तेव्हा आपली नर्सिंग केअर किती आहे हे कळलं जातं त्या डॉक्टर्सना. ओके, त्यामुळे अल्सर होणं हे अवॉइड करायला लागतं. जर तुम्ही एखाद्या ICUमध्ये जाल, मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये, लीलावती, फोर्टिससारख्या हॉस्पिटलमध्ये, अशा हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये डेली केअर घेतली जाते. डेली म्हणजे एव्हरी 2 आवरली केअर घेतली जाते. जर एखाद्याच्या ड्युटीमध्ये अल्सर झालेला आढळला तर त्या स्टाफ नर्सला पनिशमेंट केली जाते. ओके, कारण तुमची केअर बरोबर नाही आहे, नर्सिंग केअर बरोबर नाही आहे. तर अशा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पनिश केलं जातं त्या स्टाफला, कारण त्यांना पेशंट डिवाईड करून दिलेले असतात. ओके, सो द ट्रीटमेंट इज report to physician, then clean the area with normal saline, apply all the measures to avoid the infection and use strict aseptic techniques. Okay, next is the care of hair. Purposes of hair care: to maintain the hair clean, healthy, to give a sense of well-being, to prevent hair loss and promote growth, to prevent the accumulation of dust, dandruff and oil, to stimulate circulation, to observe the scalp, to prevent, treat pediculi, to prevent itching and infection. Okay, these are the purposes of hair care. Next is the care of feet and nails. Care of feet and nails are the care refers to cleaning the feet and nails of an individual to prevent the infection. The common foot and nail problems are found in older adults or in patients with diabetes, the patient with heart failure or renal failure, and patients who had an attack of CVA, cerebrovascular accident. Then unconscious patient, the patient is on cast and ट्रॅक्शन, म्हणजे प्लास्टर कास्ट ज्यांना आहे किंवा ट्रॅक्शन आहे अशा पेशंटमध्ये फूट अँड नेल प्रॉब्लेम्स आढळून येतात. इन्फेक्शन ऑफ फूट, फॉर एक्झाम्पल ॲथलॅन्टिक फूट. कोणत्या पेशंटमध्ये कॉमन प्रॉब्लेम्स असतात फूट अँड नेल्सचे? डायबेटिक पेशंटमध्ये, हल्ली डायबेटिक पेशंटमध्ये मोस्टली फाउंड झालं आहे की डायबेटिक फूट होतो. थोडे जरी काही लागलं त्यांना तरी ते जखम वाढत जाते, कारण त्यांचं हिलिंग प्रोसेस खूप स्लो होते, कारण शुगर असल्यामुळे. ओके, आणि ब्लडमध्ये शुगर जर जास्त असेल तर इन्फेक्शन लगेच येतं. जिथे साखर असते तिथे मुंग्या कशा लगेच लागतात, त्याचप्रमाणे जर ब्लडमध्ये तुमची शुगर लेवल जर वाढली असेल तर बॅक्टेरियाचे इन्फेक्शन, बॅक्टेरियाची ग्रोथ फास्ट होते त्या ठिकाणी. ओके, त्यामुळे त्या लोकांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. डायबेटिक फूट आहे. देन हार्ट failure patients, renal diseases, the patient who is the patient who had a attack of CVA, unconscious patient, the patient on plaster cast and traction. The types of foot and nail problems are, कोणते foot and nail problems आहेत? Callus, corn, Okay. What is meant by callus? It is the thickening of epidermis and consists of mass of horny keratitic cells. एपिडर्मिस हे हॉर्नी होतं. हॉर्नी म्हणजे कडक, हाडासारखं कडक होतं आणि ते मांस जमा होतं. जसं तुम्ही एखादं लाकूड कसं बघाल त्याप्रमाणे हे जे नेल्स असतात तिथे ते राऊंड होत जातात आणि आतलं जे मांस असतं ते पण एकदम कडक होतं हाडासारखं. ओके, त्याला बोलतात कॅलस. कॉर्न मीन्स मोस्टली जे प्रेशर
पॉईंट आहेत आपल्या फूटचे, अशा ठिकाणी कॉर्न्स होतात. अँड इट इज ड्यू टू द प्रेशर ऑफ शूज. ते आपण प्रॉपर व्यवस्थित शूज वापरले नाही तर हे कॉर्न्स होऊ शकतात. नेक्स्ट इज प्लांटर वॉर्ड्स. प्लांटर वॉर्ड्स मीन्स अ fungating lesions appear on a sole of the foot and it is are caused due to a पॅलिलोमा व्हायरस. ओके, पॅलिलोमा व्हायरसमुळे हे फंगल इन्फेक्शन होतं. ज्यांना मोस्टली जास्त घाम येतो पायाला, अशा लोकांना फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. ज्यांना पायाला जास्त घाम येतो, ओके, त्यांच्या पायाची दुर्गंधी येते, काही लोकांचे सॉक्सना जास्त वास येतो, ओके, तर अशा लोकांना फंगल इन्फेक्शन लगेच होतं पायाचं. नेक्स्ट इज athlete's foots. Athlete's foots means it is also a fungal infection of a foot. In this condition, the scaliness and cracking of the skin occur between the toes and on the sole of the feet. टोजच्या ठिकाणी आणि जे आपलं सोल आहे पायाचं त्या ठिकाणी स्किन क्रॅक होते. ओके, जास्त प्रमाणात क्रॅक होते आणि अशा ठिकाणी फंगल इन्फेक्शन होतं. याला बोलतात ॲथलेट्स फूट्स. नेक्स्ट कंडिशन मी दिली आहे का कुठली? Foot order. Tinea pedis. यामध्ये नाही आहे. ओके, ॲथलेट्स नाही दिले. राईट डाऊन. सिमिलर चॅप्टर तुम्हाला परत रिवाइज केलं आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज टेनिया पेडिस. ओके, ॲथलेट्स फूट्सलाच टेनिया पेडिस बोलतात. टेनिया पेडिस दिलं आहे ना मी? ठीक आहे, तिथे ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा की ॲथलेट फूट्स इज ऑल्सो नोन ॲज टेनिया पेडिस. This is all about our body hygiene. Okay, next is developing good habits. हे हायजीन ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये चांगल्या चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. ओके, त्यामधली पहिली आहे टेक वेल बॅलन्स डाएट. नेहमी जेवणामध्ये व्यवस्थित डाएट घेतलं पाहिजे. मीन्स कार्बोहायड्रेट्स एक ठराविक प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे, प्रोटीन्सचं प्रमाण व्यवस्थित घेतलं पाहिजे, अँड विटॅमिन्स अँड मिनरल्स. Okay, eating breakfast every morning is very important. It is observed that the people who have a morning meal tend to take in more vitamins and minerals and less fat and cholesterol. The result of often a leaner body is low cholesterol and a less chance of overeating. जे सकाळचा नाश्ता व्यवस्थित करतात, ओके, जे व्यवस्थित खात आहेत सकाळचा नाश्ता, तर अशा पेशंटमध्ये अशा पेशंटचा रिझल्ट आहे की यांचा कोलेस्ट्रॉल लेवल एकदम व्यवस्थित आहे, कमी प्रमाणात आहे आणि ह्या पेशंटमध्ये ओव्हर इटिंगचं प्रमाण पण खूप कमी आहे. म्हणून सकाळचा जो नाश्ता आहे तो हेवी ब्रेकफास्ट केला पाहिजे. ओके, त्यामुळे तुम्ही जर दिवसभर खाल्लं नाही तरी चालतं. त्यामुळे आपला जो सकाळचा जो टाईम आहे खाण्याचा तो आपल्या शरीरासाठी पण चांगला असतो. म्हणून टेक अ वेल बॅलन्स डाएट ॲट अ मॉर्निंग. मीन्स 1 ग्लास ऑफ मिल्क अँड सिरियल्स. ओके, पल्सेस अँड सिरियल्स.
जे मोड आलेले कडधान्य आहे स्प्राउटेड जे आहेत सिरियल्स अँड पल्सेस, ते कप किंवा एक बशीभर तुम्ही खाल्ले पाहिजेत, म्हणजे चाट वगैरे टाकून किंवा टॉमॅटो अँड ओनियन ॲड करून जर असा नाश्ता केला तर तो त्यामध्ये प्रोटीन्स जास्त आहेत, हाय प्रोटीन डाएट आहे, प्लस तुम्हाला दुधामधून कॅल्शियम अँड प्रोटीन पण मिळणार. ओके. अँड चीजमधून फॅट मिळेल. सो द फर्स्ट हॅबिट इज टेक अ वेल बॅलन्स्ड डाएट, देन हेल्दी लाईफस्टाईल. वन शुड accept the healthy lifestyle. It includes avoid alcohol drinking, smoking and substance of abuse. Avoid use of over the counter of medications. काही जणांना डोकं दुखलं तरी टॅबलेट घ्यायची सवय असते. सो अवॉइड ओव्हरडोस ऑफ मेडिकेशन्स. in healthy lifestyle, avoid alcohol, smoking and drug abuse. Next is get enough sleep. At least 7 to 8 hours sleep आपली झाली पाहिजे. ओके. सो गेट इनफ स्लीप. The sleep is vital to good health and for mental and emotional well-being. It is found that the people who don't get enough sleep and more likely to than others to develop the psychiatric problems and द अदर हेल्थ प्रॉब्लेम्स. ज्यांची झोप व्यवस्थित होत नाही अशा लोकांमध्ये जास्त सायकॅट्रिक प्रॉब्लेम दिसून येतात. देन नेक्स्ट फॅक्टर इज मेक अ सोशल इंटरॅक्शन्स. द ग्रुप ऑफ ॲक्टिव्हिटीज कॅन हेल्प टू कीप द माइंड ॲक्टिव्ह. सोशल इंटरॅक्शन्स झाले पाहिजेत, म्हणजे जे काही लोक ग्रुपमध्ये बसतात, संध्याकाळचा वेळ घालवतात, त्याला बोलतात सोशल इंटरॅक्शन्स. सो दीज आर द हेल्दी अँड गुड हॅबिट्स. फर्स्ट इज take a well balanced diet, then healthy lifestyle and get enough sleep and make a social interactions. ओके. इथे आपला हा हायजीनचा टॉपिक संपतोय. सेम आहे जे आपण हायजीन नीड्समध्ये शिकलेलो आहोत तेच सेम सर्व या टॉपिकमध्ये आहे.